स्वामी समर्थ. प्रत्येक आईला वाटत असतं की माझ्या मुलाची बौद्धिक विकास जो आहे तो चांगला व्हावा, माझ्या मुलाने चांगला अभ्यास करावा, माझ्या मुलाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे, माझ्या मुलाने एखादी चांगली नोकरी मिळवावी, चांगला पगार त्याला लाभावा. यासाठी प्रत्येक आई वडील कष्ट करत असतात. यासाठी प्रत्येक आई काही ना काही उपाय देखील करतात. पण मंडळी, तुम्हाला तुमच्या बाबतीत जर असं घडत नसेल तर तुम्हाला गुरुवारी अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. निश्चित याने तुमच्या मुलावर मुलीवर जो रिझल्ट आहे तो तुम्हाला दिसणार आहे. काय करायचं? तुमच्या आजूबाजूला जिथे केळीचं झाड असेल तिथे तुम्हाला मुलाला दर्शनाला पाठवायचं आहे. थोडंसं 1 लोटा जल द्यायचं आहे. त्यासोबत थोडेसे अख्खे तांदूळ द्यायचे आहे. शुद्ध जल त्या जे झाड आहे त्या मुलांना अर्पण करायचं आहे. आणि तिथे जाऊन ते जे तांदूळ आहे ते तांदूळ अर्पण करताना ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असं 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि तांदूळ अर्पण करून द्यायचे आहे. त्या तिथं नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे. मुलाचा जिथे जी रूम आहे ते मुलाने अभ्यास करताना सोफ्यावर किंवा कॉटवर पलंगावर बसू नये. यानंतर त्याची अभ्यास करण्याची जी स्थिती आहे ही पूर्व आणि पश्चिम असावी. यानंतर शक्यतो संध्याकाळी घरामध्ये रोज तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा विष्णू सहस्रनाम जे आहे ते विष्णू सहस्रनाम तुम्हाला यूट्यूबवर लावायचं आहे. निश्चित तुम्हाला तुमच्या मुलाला दिशा मिळेल आणि मुलांचा जो बौद्धिक विकास आहे तो होईल आणि त्याची प्रगती आणि प्रगतीच होणार आहे. श्री स्वामी समर्थ.